नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 आय गेस. ठीक आहे, क्वेश्चन सोपा आहे. एक रिलेशन दिला सेट ए वर, म्हणजे ए चा ए वर रिलेशन बनवायचा आहे आणि रिलेशन मध्ये 1 2 आणि 2 3 असं काहीतरी रिलेशन आहे आपल्याकडे. या आता क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम बघा काय आहे की एलिमेंट्स आर ॲडेड सच दॅट आर बिकम्स रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह. सिमेट्रिक नाही पाहिजे, रिफ्लेक्सिव्ह पाहिजे आणि ट्रान्झिटिव्ह पाहिजे. आता हे एलिमेंट याच्यामध्ये ऍड करायचे आहे. एलिमेंट जर आपण ऍड केले तर एक नवीन रिलेशन बनणार. तर जे नवीन रिलेशन आहेत असे किती रिलेशन बनतील, परत सांगतो, एलिमेंट ऍड नाही करायचं आहे, असे किती रिलेशन बनणार आहे ते सांगायचं आहे. एक जरी तुम्ही याच्यामध्ये एलिमेंट ऍड केला की एक नवीन रिलेशन बनणार आहे. उदाहरणार्थ फॉर रिफ्लेक्सिव्ह, ठीक आहे, बघू. फॉर रिफ्लेक्सिव्ह कंडिशन काय रिफ्लेक्सिव्ह साठी, फॉर रिफ्लेक्सिव्ह साठी की ए कॉमा ए हे आपल्या रिलेशन मध्ये असलं पाहिजे. हा आपला पॉइंट आहे. आता बघा आपल्या रिलेशन मध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे. तर तिघांसाठी रिफ्लेक्सिव्ह लागेल म्हणजे 1 1 पाहिजे, 2 2 पाहिजे आणि 3 3. तर हे कंपल्सरी ऍड करायचे, हे कंपल्सरी ऍड करायचे. हे ऍड केल्यावरच ते रिफ्लेक्सिव्ह बनणार. आणि सेकंड म्हटलंय ट्रान्झिटिव्ह साठी. ट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्हची कंडिशन काय, जर समजा ए आणि बी रिलेशन मध्ये आहे आणि बी आणि सी पण रिलेशन मध्ये आहे, तर याचा अर्थ काय होते ट्रान्झिटिव्ह साठी की ए आणि सी पण रिलेशन मध्ये असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ 1 आणि 2 आहे, 2 आणि 3 आहे, तर ऑब्व्हियसली काय असलं पाहिजे, 1 आणि 3 असलं पाहिजे. म्हणजे 1 आणि 2 आहे, 2 आणि 3 आहे, याचा अर्थ काय असला पाहिजे, 1 आणि 3 पण असलं पाहिजे. पण हे झालं आपल्याला रिफ्लेक्सिव्ह झालं, ट्रान्झिटिव्ह झालं. आता फक्त रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह म्हटलं असतं, शब्द लक्षात ठेवा, ओनली रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह म्हटलं असतं तर हे 1 आणि हे 1 2 हे दोन गोष्टी ऍड केल्या की एकच नवीन रिलेशन बनलं असतं. त्या दोन गोष्टी ऍड केल्या की एक नवीन रिलेशन बनलं असतं. पण त्यांनी काय म्हटलंय की नॉट सिमेट्रिक पाहिजे. नॉट सिमेट्रिक साठी जर 1 2 आहे तर 2 1 आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे, जर 2 3 असेल तर 3 2 आपल्याला नाही पाहिजे. त्या दोन पैकी एक कुठली पण चॉईस चालते किंवा दोन्हीही चालते. दोन्ही नाही चालणार, कारण की दोन्ही असलं म्हणजे ते सिमेट्रिक पण होईल. तर आपल्याला एक ही कंडिशन रिलेशनची बनली आहे ते पकडू ना. ते पहिलं रिलेशन झालं प्युअरली रिफ्लेक्सिव्ह अँड सिमेट्रिक. हे झालं पहिलं प्युअरली रिलेशन, पहिलं रिलेशन प्युअरली रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह. सिमेट्रिक नाही याच्यामध्ये काही. आता या रिलेशन मध्ये मी जर आणखी हे ऍड केलं, म्हणजे कुठला हा ऍड केला, तर याच्यासाठी होईल पण याच्यासाठी होणार नाही. हे रिलेशन नंबर 2 झालं. हे ऍड केलं, हा नाही घेतला, हे झालं रिलेशन नंबर 3. अशा प्रकारे माझ्याकडे 1 2 आणि टोटल 3 रिलेशन्स पॉसिबल आहे. एलिमेंट्स किती ऍड करायचे ते नाही सांगतोय मी, 3 रिलेशन्स पॉसिबल आहे. परत फरक समजून घ्या काय म्हणतो परत मी. आपल्याला नॉन सिमेट्रिक पाहिजे, याचा अर्थ ते ट्रान्झिटिव्ह किंवा रिफ्लेक्सिव्ह दोन्ही असले पाहिजे. ते प्युअरली ट्रान्झिटिव्ह आणि रिफ्लेक्सिव्ह आहे. हा एक ऑलरेडी रिलेशन बनला माझं, मी हे ऍड केलं म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले 1 1 2 2 3 3 आणि 1 3 ऑलरेडी प्युअरली ट्रान्झिटिव्ह सिमेट्रिक झालं. पण त्याने नॉन सिमेट्रिक म्हटलं म्हणजे हे सोडून पण मी आणखी काय ऍड करू शकतो, फक्त सिमेट्रिक व्हायला नको. मग 1 2 असेल तर 2 1 ऍड करू शकतो मी. पण जर 3 2 ऍड नाही केला ते एक रिलेशन झालं, किंवा 3 2 ऍड केला पण 2 1 ऍड नाही केलं हे दुसरं रिलेशन. असे हे दोन रिलेशन आणि ते ओरिजिनल प्युअर रिलेशन, अशा प्रकारे 3 पॉसिबल रिलेशन आपल्याकडे आहे. सो देअरफॉर किती नंबर पॉसिबल रिलेशन आहेत असे, टोटल 3 पॉसिबल रिलेशन्स. राईट, समजलं असेल. इझी आहे क्वेश्चन, काही डाऊट नाही, प्रॉब्लेम नाही आहे. काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. करेक्शन असेल ते पण सजेस्ट करत चला, मी ऍड करत चलेल. भेटूया परत पुढच्या क्वेश्चनमध्ये.